पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। शिंदेची शिवसेना 123 तर भाजपा 165 जागा लढवणार। एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यानं चित्र स्पष्ट। वर्सोव्यामध्ये वॉर्ड क्रमांक 60 मधून भाजपच्या बंडखोर दिव्या ढोले निवडणूक लढण्यावर ठाम। वॉर्ड क्रमांक 60 मधून सायली कुलकर्णी भाजपच्या अधिकृत उमेदवार। जनतेच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागतं, ढोलेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही बंड कायम। सूर्यकांत कोळे आणि श्रावणी देसाईंचा अर्ज मागे घेण्यास नकार, तर प्रभाग क्रमांक 196 मधून संगीता जगताप यांची उमेदवारी कायम। मनसेमध्ये बंडखोरी केलेल्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर नॉट रिचेबल। अनिशा माजगावकर यांच्याकडून भांडूपचा प्रभाग 114 मधून उमेदवारी अर्ज। या प्रभागातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजोल पाटील अधिकृत उमेदवार। ठाण्याच्या प्रभाग 5 मधून शिवसेनेच्या सुलेखा चव्हाण यांचा बिनविरोध विजय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं निवडणूक बिनविरोध, तर प्रभाग 5B मधून शिंदेच्या शिवसेनेच्या जयश्री डेव्हिड बिनविरोध विजय। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश खंडागळेंकडून तिकीट न मिळाल्यानं आंदोलन। त्यांनी प्रभाग 36 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं खंडागळेंकडून नाराजी व्यक्त। जळगावच्या अमळनेरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पदग्रहणाचा वेळी अभिनंदन करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केला। त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांना शुभेच्छा दिल्या। डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनोज घरत यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्यात आलाय। राजीनाम्यानंतर मनोज घरत यांनी माध्यमांशी न बोलता पळ काढला। कशामुळे तुम्ही राजीनामा पण दिला आणि उमेदवारी अर्ज पण मागे घेतला? सन्माननीय नेते राजूदादा पाटील तुम्हाला याच्यावरती उत्तर देतील। ते आहेत वरती, ते थोड्या वेळात खाली येणार आहेत आणि ते तुम्हाला सांगतील। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे। माजी आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त करण्यात आला। जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये महायुती होणार हा विश्वास आम्हाला दिलेला आहे। नुकतंच आता महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी युत्या झाल्या अशी परिस्थिती आहे, परंतु आज रोजी शिवसेना म्हणून आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत, ते तुम्हाला आम्हाला सांगायचे। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पॅडवर शिवरायांच्या फोटोवर राम शिंदेंचं स्टिकर लावणाऱ्या दुकानदारानं माफी मागितली। रोहित पवारांनी पॅडचा व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात टीका केली होती। फैक्ट्री के मजदूर से गलती के वजह से हिंदुस्तान के आराध्य देवता श्री छत्रपति शिवाजी महाराज के प्रिंट हुए पैड पर गलती से सभापति जी का स्टिकर लग गया, इसीलिए मैं सभी शिव प्रेमी और महाराष्ट्र की जनता से दिल से माफी मांगना चाहता हूँ। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचा पहिला मेळावा उत्साहात संपन्न झालेला आहे। मेळाव्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। सोलापूर महापालिकेसाठी 1230 पैकी 490 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। सोलापूर महापालिकेच्या 102 जागेसाठी एकूण 738 उमेदवार रिंगणात आहेत।